अर्धे वाटी आपण मैदा घेतलाय, अर्धे वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. आपण चाळून घेऊया. त्यामध्ये तेल आणि मीठ. आता पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहे. मिक्स केलंय. थोडं थोडं पाणी टाकून आपण गोळा बनवून घेणार आहे. चपातीला पीठ मळतो ना तसं. इथं आपलं पीठ मळून झालंय. इथं आम्ही 2च जण खायला आहे, त्यामुळे मी अगदी थोडंसं पीठ मळे. तुमच्याकडे जास्त माणसं असतील तर पिठाचं प्रमाण वाढवा. आपण इथं बटाटे कुस्करून घेतले. त्यामध्ये वाटाणे मी फ्रोझन वाटाणा वापरले आणि उकडून घेतले थोडासा. त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, गरम मसाला. तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला वापरला तरी चालेल. लाल तिखट, चवीनुसार मीठ. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे सगळं. आपण पिठाचा गोळा बनवून घेतलाय आणि खाली मी मैदा लावलाय कारण पटपट लाटलं जावं म्हणून. इथे आपण पातळ चपाती लाटली आहे. पातळ लाटून घ्यायची आणि आपल्या चपातीचे आता असे काप करून घ्यायचे. आपण बटाटे सारण केले होते ना त्याचे असे रोल करून घेतलेत. तर ते आपण याच्यावर ठेवणार आहे. याच्यावर थोडासा मैदा टाकणार आहे आणि तो असा पसरून घेणार आहे आपण सगळीकडे लावून. आणि याचा आपण रोल तयार करून घेणार आहे. आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण केलेले रोल सोडूया. आपण मीडियम गॅसवर तळून घेणार आहे ते. त्याचा कलर गोल्डन होईपर्यंत आपण तळून घेणार आहे. आपले इथं तळून तयार झाले. आपण काढून घेऊया. बोला बोला.